सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले, मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पायऱ्यांवर बसून चहा बिस्किट खाल्ल्याने वाद निर्माण झाला आहे। सत्ताधाऱ्यांनी या कृतीवरून जोरदार टीका केली असून याचे पडसाद देखील देवगडात उमटले असून राहुल गांधी विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र भुजबळ काय म्हणाले ते पाहूया। राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। सर्वांना माहितच असेल 12 मार्च 2026 रोजी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी मकर दरवाजावर राहुल गांधी आणि त्यांचे काही 20-25 खासदार यांनी चाय पार्टी केलेली होती। खरं म्हणजे संसद हे आपलं एक पवित्र असं लोकशाहीचं ठिकाण आहे, लोकतंत्र संस्था आहे ती, आणि अशा ठिकाणी त्यांनी नौटंकी करून चाय पार्टी, चाय आणि बिस्किट अशी पार्टी केली। खरं लोकसभा अध्यक्ष यांनी मकर दरवाजावर कोणतंही आंदोलन करण्याची परवानगी दिलेली नसताना पण त्यांनी हे लोकशाही, चांगल्या लोकशाहीच्या याच्यात त्यांनी अडथळा निर्माण करून ही चाय पार्टी केलेली आहे। तसंच आज राहुल गांधी फेक नरेटिव्ह या सदराखाली अक्षरशः भारत देशात खोट्या बातम्या पसरवत आहेत की LPGचा तुटवडा आहे, पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, ते मागच्या वेळेच्या सर्व रांगा दाखवत आहेत, पण तशी परिस्थिती आज भारतात नाहीये। आणि ह्या सर्व गोष्टींचा आम्ही आज निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देवगडच्या वतीने सर्व कार्यकर्ते आम्ही इथे एकत्र झालेले आहोत आणि आम्ही त्यांच्या या वृत्तीचा निषेध करतो। ही प्रिकॉशन म्हणून घेतलेली एक हा टप्पा आहे। 4 दिवसापूर्वी इराणवरून एक मोठं जहाज आपल्या भारतात आलेलं आहे आणि आज या येत्या 2 दिवसात 2 जहाज येतील। हे प्रिकॉशन म्हणून आधी पहिली एक टप्पा झालेला आहे आणि तो फक्त कमर्शियल गॅसवर सध्या रिस्ट्रिक्शन आलेली आहेत। घरगुती गॅस सिलेंडर व्यवस्थित मिळतात आणि त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की पूर्ण जगात आज सगळ्या म्हणजे मोठमोठ्या विकसित देशात आणि विकसनशील देशात पण पेट्रोल डिझेलचे दर 5 ते 10% वाढलेले आहेत, पण आजपर्यंत निदान आतापर्यंत तरी भारतात अशी दरवाढ झालेली नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।